सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी मला जो काही पुरस्कार मिळाला यासाठी मी मनापासून धन्य आहे. कारण एवढं मोठं स्टेज मला हे पहिल्यांदा भेटते. एक विधवा महिला म्हटलं तर तिला समाजामध्ये इतकं फेस करावं लागतं, इतकं संकट झेलावं लागतं तिला. आणि आज एवढ्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मला जो सन्मान मिळाला त्यासाठी मी खरंच सगळ्यांचे आभार मानते. मी एक ग्रामीण भागातली महिला, वयाच्या 13व्या वर्षी माझं लग्न झालं आणि कमी वयामध्येच मला मातृत्व लागलं. मी हे 8वीचं शिक्षण तिथं खंडित न ठेवता माझ्या पतीने मला सपोर्ट केला आणि मी पुढं शिक्षण घेत राहिले. मी आजच्या दिवसाला मी जर्नलिझम केलं, डबल MA झालेलं आहे माझं. म्हणजे जो आजचा आणि आजचा जो प्रवास आहे याच्यामधला संघर्ष जो आहे ते खूप एवढीशा छोट्या वेळेमध्ये मी सांगू शकत नाही. तरी पण मला थोडक्यात सांगायचं की माझा एक मुलगा 8वी लोकांनी 12वीला होता. आज तोच मुलगा 12वी वाढला, आज इंजिनिअरिंग झालाय आणि 8वी झालेला तो 12वी झालाय आणि बँकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करतो, SBI बँकेमध्ये काम करतो. मला वाटतं मी हे सगळं जे करत माझा संघर्ष करत करत मी एक महिला असताना मला खरी गरज कशाची ती पैशांची होती. मला माझं कुटुंब सावरायचं होतं. कारण मला माझ्या डोक्यावर माझे पती वारले 2018ला, त्यावेळेस छत सुद्धा नव्हतं. त्यावेळेस मला कळलं की माझं माणूस, माझ्या हक्काचं आणि माझ्या रक्ताचं माणूस कोण आहे. त्यावेळेला मी अगदी एकटी पडले होते, संघर्ष केला, माझ्या मुलांना घडवलं, मी स्वतः शिकत होते, मुलं शिकवले. मी 3000 महिलांना वेगवेगळ्या कौशल्याच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं आणि त्यातनं जे काही पैसे आले त्यातनं मी मुलं घडवले, शिकवले, मोठे केले. आणि मग मला तेव्हा कळलं की नाही, मी तर स्वतः शिकते परंतु माझ्यासारख्या किती महिला असतील समाजामध्ये. आणि त्याच पिरियडमध्ये मला एकल महिला संघटनेच्या मध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि आज एकल महिला संघटनेमध्ये 20,000 महिलांचं संघटन आहे मराठवाड्यामध्ये. आणि मी या समाजामध्ये जगत असताना मला माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार मिळाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमध्ये जे काही मला अधिकार, मला मूल्यांची जाणीव झाली आणि त्या दिवसापासून मी प्रत्येक जीवन जगायला शिकले. कारण मी पती वारल्याच्या नंतर अगदी मला स्वतःला मृत वाटत होतं. कारण मला वाटत होतं की माझं आयुष्य आता संपलेलं आहे, मला फक्त मुलंच घडवायचे आणि माझं या ठिकाणी संपलंय. परंतु जेव्हा मला घटना समजली तेव्हापासून मी स्वतंत्रपणे जगायला शिकले, तेव्हापासून मी माणूस म्हणून जगायला शिकले. आणि माझ्या ज्या बदल दिसतो त्या घटनेमुळे आज मला वाटतं की मी माणूस म्हणून जीवन जगायला शिकले आणि माझ्यासारख्या अनेक महिलांना मी हे जगायलाही शिकवत आहे. कारण पैसा हा कुणी कमवतो, परंतु या समाजामध्ये आजूबाजूला एवढ्या हीन नजरा येतात, ह्याच्यातून जगायचं असेल तर फार कठीण प्रसंगातून बाईला पुढे यावं लागतं. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं की तेवढ्याच त्या कुटुंबाचा पण सहभाग असला पाहिजे. या ठिकाणी खूप सारे महिला आणि पुरुष आहेत, आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की मला वाटतं की समानता आणायची आहे. मला वाटतं की स्त्री पुरुष समानता म्हणतो आपण ती दिली घटनेमध्ये, परंतु ती फक्त वाचून आणि लिहून चालत नाही, ती स्वतःला पण जगावं लागते आणि स्वतःच्या कुटुंबापासून गाव, शहर, तालुका, जिल्हा या पातळीपर्यंत आपल्याला ते काम करावं लागतं. आणि ते प्रत्यक्षात कृतीच केलं तरच आपल्याला ती जाणीव होती की खरंच एक बाई म्हटलं की तिला संघर्ष किती करावा लागतो. आज जर बघितलं विधवा महिलांना आज ग्रामीण भागामध्ये अजूनही खूप वाईट नजरेने बघितलं जातं. हे परिवर्तन कुठे व्हायला पाहिजे. आज महिला सक्षम नसेल तर तिला तिचे आर्थिक असेल, तिचं आरोग्य असेल, तिच्या मुलांचं शिक्षण असेल, ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि आज महिला आपली संस्कृती पुरुष प्रधान संस्कृती आहे, याच्यामध्ये महिलांच्या नावात अजून काही नाहीये. आज महिलांना साधा पती असताना सुद्धा आधार कार्ड, अनेक महिला ज्यांना आधार कार्ड नाहीये. मग तिला या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, तिला जे काही भविष्यामध्ये संकट झेलावं लागते, हे संकट दूर करण्यासाठी तिला या सगळ्या गोष्टींची गरज आहे. मग हे गरज कुठून मिळणार आहे, जे तिला डॉक्युमेंट्स महत्वाचे. जेव्हा आम्ही संघटनेमध्ये काम सुरू केलं त्याच्यामध्ये पहिले महिलांचे आधार कार्ड काढायला सुरू केलं, पॅन कार्ड काढले, बँकेचे खाते काढले आणि मग त्या कला कौशल्याच्या माध्यमातून महिला छोटे छोटे उद्योग सुरू करायला लागले. तरी आजही समाजामध्ये महिलांची रोजगाराची मागणी जास्त आहे. कारण महिला चांगल्या पद्धतीने आर्थिक नियोजन करू शकते, जे मी तुमच्या समोर आता उदाहरण आहे. म्हणजे 8वी शिक्षण झालेली मी आज पत्रकारिता पूर्ण केली आहे. ही सोपी गोष्ट नव्हती माझ्यासाठी. कारण कुठून चालायचं, मला सासरच्या माहेरचा कुणाचाही कसलाही आधार नव्हता. तरी पण आज सन्मानाने मानाने जगते. हे फक्त एकल महिला संघटनेच्या माध्यमातून जे प्रत्येक बाईला जेव्हा संविधान कळतं, संघटनामध्ये हिंमत ताकद येते. जी मी एवढी भेटत होते, मला पोलीस स्टेशन मध्ये जायचं म्हणलं तर भीती वाटायची, परंतु आज एवढ्या सगळ्यांसोबत मी बोलते. हीच
मला माणूस म्हणून जगण्याची ताकद घटनेमध्ये मिळाली आणि मला वाटतं की प्रत्यक्षामध्ये महिलांनी जीवन स्वतःची ओळख स्वतः निर्माण करावी लागते. कारण मी कोण आहे, माझ्या घरामध्ये मला कोणी वाटत नव्हतं. आज एवढी मोठी ओळख झाली तर ती फक्त स्वतःला सिद्ध करण्याची हिंमत स्वतःमध्ये असते आणि ती आपण अंमलात आणली पाहिजे. मला या ठिकाणी असं सांगायचे की महिलांना डॉक्युमेंट खूप महत्वाचे आहेत. ज्या एकल महिला म्हणतो आपण त्यांना, ज्यांच्याकडे आज विवाह नोंदणी जर नसेल तर आज जर कोर्टामध्ये गेलो अशा महिलांची आणखी पिळवणूक होते, हेळसांड होते. या ठिकाणी ना कायद्याची मदत होते, कायदे काढलेले आहेत पण कायद्याची अंमलबजावणी होत नाही. यासाठी आम्ही 2021-22 संघटनेच्या माध्यमातून, कोरो इंडियाच्या माध्यमातून महिलांच्या प्रॉपर्टीवर काम केलं. परंतु अजूनही त्या ठिकाणी एक साधा जी.आर काढायचा होता. अजूनही महिलांचं विवाह नोंदणी होत नाही आणि ती न झाल्यामुळे त्याला पुढचे कुठल्याच योजना मिळत नाही. तर आज ती कायदेशीर, आज एक महिला जर आता मला काल 2 दिवसापूर्वी फोन आला तर माझ्या बहिणीचा नवरा वारला आणि हे घरातले तिला मृत्यू प्रमाणपत्र पण देत नाहीये. मग तिला जर मृत्यू प्रमाणपत्र भेटलं नाही तर तिने मुलांना पुढे कसं न्यायचं, कसं शिक्षण द्यायचं? कारण कागद असेल तर ते पुढे नेऊ शकतात. म्हणून मला या ठिकाणी एक विनंती करायची आहे की आपण विवाह नोंदणी जर केली महिलांची कायदेशीर तर तिला ती सुरक्षितता वाटते. आज महिलांच्या नावात कुठलाही आज मी बघते खूप मोठ्या नोकरी करणाऱ्या महिला आहेत परंतु त्यांच्या स्वतःच्या खात्यावर एटीएम नवऱ्याकडं सगळ्या गोष्टी नवरा पुरुष बघतो. आज जर बघितलं महिला पण त्यांचा नवरा मुलगा हे काही चालवतात तर या ठिकाणी फक्त आरक्षण दिलेले पण त्याची अंमलबजावणी होत नाही. ग्रामीण भागामध्ये हे सगळं पाहते. धन्यवाद. या ठिकाणी मला 2 मिनिटं बोलण्याची संधी मिळाली. आपल्या जर काही सूचना असतील तर त्या आम्हाला लेखी स्वरूपात द्याव्या. यानंतर यशस्वी पत्रकारिता सन्मान ज्यांना मिळाला